नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण स्वाध्याय 7.1 बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय मित्रांनो, पदावलीवर आधारित हे स्वाध्याय आहे मित्रांनो. बघा काय म्हणते, 650 अधिक 120 भागिले 4 वजा 15 गुणिले 8 आपल्याला विचारले. मित्रांनो पदावलीचे नियम तुम्हाला माहित आहेत, बॉडमॉस रूल. पहिल्यांदा आपण काय सोडवतो, गुणाकार म्हणजे कंस असतो, कंसानंतर काय भागाकार आणि गुणाकार. पण भागाकार आणि गुणाकारामध्ये जे आधी येईल ते सोडून टाकायचं, त्याच्यात काय अडचण नसते. आणि बेरीज वजाबाकी मध्ये जे आधी येईल ते सोडून टाकायचे, त्याचं काय अडचण नाही. चला मग इथं कंस आहे का नाही, मग पहिल्यांदा काय आलाय, भागाकार आलाय, भागाकार सोडून घेऊया. चला मी तुम्हाला डिटेल स्टेप बाय स्टेप सोडून दाखवतो. चला बघा मित्रांनो, पहिल्यांदा आपण भागाकार सोडवणार. चला इथं भागाकार सोडवलं, काय 120 ला जर मी 4 ने भाग दिला तर किती येतं मित्रांनो, 30 चौक 120. किती, 30 चौक 120. बघा चला 650 अधिक किती आलं, 30 आलं, पुन्हा वजा 15 गुणिले 8. मित्रांनो आता काय राहिलं, बेरीज वजाबाकी आणि गुणाकार. आपण गुणाकार करीत असतो, चला गुणाकार करूया. किती, 15 8 20 म्हणजे 120. 650 अधिक 30 वजा 120. चला आता बेरीज आणि वजाबाकी जे आधी येईल ते करायचं, म्हणजे चुकत नाही आणि कन्फ्युजन पण होत नाही. महत्वाचं आहे कन्फ्युजन होत नाही. चला 650 अधिक 30 किती मित्रांनो, बघा मी ज्याच्या खाली रेष मारतोय तीच क्रिया करतोय, तेच ऑपरेशन करतोय मी. 650 अधिक 30 किती, 680, पुन्हा वजा 120. बघा मित्रांनो हे किती येणार मित्रांनो, 680 मधून 120 गेले किती उरणार, 560 उरणार. म्हणजे आपलं उत्तर किती आलंय, 560. आहे का ऑप्शन मध्ये, आहे ऑप्शन क्रमांक डी. त्यानंतर बघा 2,5,10,7 या क्रमिकेतील पुढील पद म्हणजे नेक्स्ट टर्म काढायची आपल्याला. चला मग मित्रांनो बघा इथं मला तर काय वाटतं, इथं फरक घेऊन येईल. तर बघा काय, 2 आणि 5 मधला फरक किती, 3 आहे. पुन्हा 5 आणि 10 मधला फरक किती आहे, 5 आहे. पुन्हा 10 आणि 17 मधला फरक किती आहे, 7 आहे. म्हणजे मित्रांनो विषम संख्यांचा फरक येते, क्रमगत विषम संख्येचा. 3 5 7 पुन्हा काय येणार, 9 येणार. म्हणजे 17 आणि पुढल्या संख्येमध्ये फरक किती येणार, 9चा. मग 17 आणि 9 किती, 26. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए. मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, पदावली दिलेली. मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला 3 कंस दिलेत. तिन्ही कंस आपण ऍट अ टाइम पण सोडवले तरी काही अडचण येत नाही. मग आपण प्रत्येक कंस एकदा सोडून घेऊ. बघा चला काय बघायचं, 3 गुणिले आहे, 3 जसे तसे घेऊ. बघा आता कंसामध्ये गुणाकार आधी सोडावं लागेल ना, बेरजेच्या आधी. 6 7 42, 6 7 42, 42 आणि 13 किती मित्रांनो, 55. 42 आणि 13 किती, 55. पुन्हा हे भागिले जशा तसं, काय अडचण नाही. 11 त्रिक 33, काय अडचण आहे का, नाही. पुन्हा वजाला वजा. पुन्हा आता ह्याच्यामध्ये काय करावं लागणार, गुणाकार. 4 दुनी 8, 12 मधून 8 गेले किती, 12 मधून 8 गेले किती, 4 राहिले. म्हणजे इथे 4 आलं. चला आता ह्याच्यामध्ये काय मित्रांनो, पहिल्यांदा आपल्याला हे सोडून घ्यावं कंसाचं. 3 गुणिले 55 किती येते मित्रांनो, 3 5 15, हातच्याला 1, 3 5 15 आणि 1 16, म्हणजे 165. पुन्हा हे भागिले 33, पुन्हा वजा 4. काही अडचण आहे का, नाही अडचण. चला पुन्हा 165 ला 33 न भागायचे आणि पुन्हा 4 वजा करायचे. आता 165 ला 33 न कसं भागायचं मित्रांनो, बघा चला 165 भागिले 33 वजा 4. चला 11 त्रिक 33, पुन्हा 11 1 11, उरले 5, 11 5 55, पुन्हा 3 1 3, 3 5 15, म्हणजे किती आलं इथं, 5 आलं. हे 5 वजा 4 किती येईल मित्रांनो, 1. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं येणार, बी. हा 2021 ला आलेला क्वेश्चन आहे. मित्रांनो मी तुम्हाला सोडवून दाखवतोय म्हणून तुम्हाला स्पीड जास्त वाटत असेल, पण मित्रांनो तुम्ही स्वतः रेग्युलर अभ्यास केला तर ह्या स्पीडनं आपल्याला सोडावं लागतं, तर आपली नवोदय क्रॅक होईल. मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो, बघा आपल्याला इथं पण पदावली दिली 2022 ला आली. मित्रांनो पहिल्यांदा आपल्याला पदावली मधील कंस सोडून घ्यावं लागेल. चला मग आपण ऍज इट इज लिहूया. चला 1/13, पुन्हा कंसात 7 अधिक 2 गुणिले 5 गुणिले 11, पुन्हा अधिक 2 गुणिले 13. चला सॉल्व्ह करूया. आधी काय करायचं, गुणाकार सॉल्व्ह करायचा. जो आधी आलाय तो करूया. 2 पंचे 10, पुन्हा 10 गुणिले 11 किती, 110. चला मग लिहूया. चला काय अडचण नाही, स्टेप साठी लिहू आपण. 7 अधिक 110, पुन्हा अधिक, पुन्हा इथला करायचं मित्रांनो डायरेक्ट, काय अडचण नाही. 13 दुनी
26 केला, काय अडचण नाही. पुन्हा बेरीज आहेत बरोबर, 113. बघा 7 अधिक 110 किती, 117. 117 आणि 26 किती मित्रांनो, 117 मध्ये 6 मिसळा किती झाले, 123. 123 आणि वरील 20, 143. बरोबर का. बघा आता मित्रांनो इथे मध्ये काय असतो, गुणाकार असतो. 113 गुणिले 143. मित्रांनो बघा मी 13 नाही 143 ला भाग देऊ शकतो का, देऊ शकतो, काय अडचण नाही. 13 1 13, 13 1 13, उरला 1, 13 1 13. म्हणजे आपलं उत्तर किती आलं मित्रांनो, 11. कोणत्या पर्यायामध्ये 11 बघा, ऑप्शन सी मध्ये आहे. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा, पदावलीचा आहे आपल्याला बरोबर. काय मित्रांनो 1 2 3 आणि 4 आपल्याला कंस दिलेत. मित्रांनो कंस आपल्याला सगळे ऍट अ टाइम सोडवायला मुभा असते, काही अडचण नसते. चला मग सगळे कंस आपण आधी सोडून घेऊ. बघा 20 ला 5 ने भाग दिलो किती येत असते मित्रांनो, 4. कारण 5 चोक 20, पुन्हा भागिले 2 जशा तसं अधिक. हा पण कंस आपण सोडून घेऊया. आता ह्या पहिल्या स्टेप मध्ये जेवढं मी अंडरलाईन करतोय तेवढं सोडून घेऊ आपण, काय अडचण नाही. बघा 16 ला 8 न भाग दिलं, 8 दुनी 16, म्हणजे उत्तर किती येणार आहे, 2 येणार आहे. पुन्हा हे गुणिले 2 जशा तसं अधिक. पुन्हा 5 न 10 ला भाग दिला, 5 दुनी 10, काय अडचण नाही. पुन्हा गुणिले 3 आणि 2 किती मित्रांनो, बेरीज आहे, 3 आणि 2 5, हे झालं 5. आता सिंपल झालं का नाही मित्रांनो, पहिल्यांदा आलाय भागाकार, चला भागाकार करूया. बेदुनी 4 म्हणजे 2 येणार. पुन्हा अधिक इथं 2 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 5. चला पुन्हा आता काय मित्रांनो, इथे बेरीज आहे, गुणाकार 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 करून घेऊया. चला 2 अधिक 2 गुणिले 2 किती, 4 अधिक हे 2 गुणिले 5. पुन्हा मित्रांनो बघा 2 अधिक 4 अधिक बेपंचे गुणाकार 10. चला आता बेरीज करूया. 2 आणि 4 6, 6 आणि 10 16, म्हणजे 16 आलं. म्हणजे आपलं उत्तर कोणतं मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी आलेलं आहे. मित्रांनो पदावलीची तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागणार. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, बघा 36 वजा कंसामध्ये 18 अधिक कंसामध्ये 14 वजा कंसामध्ये 15 वजा 8 भागिले 4 गुणिले 2 कंस क्लोज. बरोबर 3 कंस आहेत आपल्याला मित्रांनो. मग काय करायचं, 3 कंस असताना सर्वात मधला कंस आपल्याला सोडून घ्यावा लागतो आधी. सर्वात मधला कंस कोणता आहे, हा. बरोबर का. मग हा कंस आपण सोडून घेऊया. ह्याच्यामध्ये आता हे कंस सोडवताना ह्याच्यामध्ये पण आपल्याला बॉड मास वापरावा लागतो. ह्याच्यामध्ये काय, आधी भागाकार सोडवायचा, पुन्हा गुणाकार. चला बघा 4 दुने 8 किती आलं, इथं 2 आलं. मित्रांनो डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न करू आपण. 4 दुने 8, पुन्हा गुणाकार काय येणार, बेदुने 4 आला. बरोबर आहे का. बघा ना 4 दुने 8, 2 आलं. म्हणजे आता हे मोडून टाकतो मी तुमच्यासाठी बरं का. इथं आलं 2 आलं, पुन्हा बेदुने 4 आलं, काय अडचण आहे, 4 आलं. पुन्हा 15 वजा 4 किती मित्रांनो, 15 वजा 4 किती आलं, 11. म्हणजे हा पण कंस गेलेला आहे. आता काय राहिलं, 14 वजा 11. 14 वजा 11 किती असते मित्रांनो, 3 असते. बघा 14 वजा 11 किती आलं, 3 आलं, काय अडचण आहे. पुन्हा आता राहिलं काय, 18 अधिक 3 किती, 18 अधिक 3 21. बरोबर आहे, म्हणजे हे पण उडालं. बघा 18 अधिक 3 किती, 21. 36 वजा 21 किती, 15. याचं उत्तर किती आलं आहे, 15. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय, बघा ब्रॅकेट मध्ये 24 भागिले 5 चे 3/5 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5 या पदावलीचं आपलं उत्तर विचारले. मित्रांनो कंचे भाग उभे किंवा बॉड मास नुसारच आपण सोडवणार आहोत. बघा पहिल्यांदा काय सोडवावं लागतं, कंस. कंसानंतर काय सोडवायचं, चे. बघा कंसामध्ये आपल्याला चे दिले, मग चे सोडून घेऊया. चला मांडून घेऊ. बघा 24 भागिले 5. बघा चे म्हणजे काय असते मित्रांनो, 7 चे म्हणजे असते गुणाकार, हे गुणाकार. पुन्हा काय झालं 3/5, पुन्हा गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. काय अडचण आहे का, नाही. आता मित्रांनो हे चे आधी आपल्याला सोडून घ्यावं लागतं ना, दिलेलं चे म्हणजे काय असतं, गुणाकार. बघा 5 1 5, 5 1 5 कटलं. बरोबर का. आता काय राहिलं नीट बघा, 24 भागिले 3 गुणिले 3 अधिक 16 वजा 3 गुणिले 5. आता आपला चे मिटलाय. बरोबर का. हा चेच फक्त आपल्याला आधी सोडवायचा होतं, तेवढंच महत्वाचं होतं ह्याच्यामध्ये. आता पहिल्यांदा आता भागाकार करायचा. किती, 3 8 24, इथं आले 8, इथं गुणिले 3, पुन्हा अधिक 16 वजा 3 गुणिले 5. काय अडचण आहे, नाही. चला पहिल्यांदा आता गुणाकार करूया. 8 त्रिक 24, पुन्हा अधिक 16, पुन्हा वजा 3 गुणिले 5. आता काय इथला गुणाकार करावा लागेल.
चला 3×5 15, 24 ला 24, हे इथले 16 ला 16, पुन्हा हे 3×5 15. चला आता बेरीज करूया. 24 आणि 16 किती? 40. 40 वजा 15 25. किती आलं? 40 वजा 15 किती आलं? 25. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आलेला आहे. त्यानंतर बघा 2002 भागिले कंसात 13 ची 11 पट. 13 ची चे म्हणजे काय? गुणिले असतं. म्हणजे आता हे गुणिले 11 पट म्हणजे 11 न गुणायचे, बरोबर. चला काय 2002 भागिले 13 ची म्हणजे गुणाकार, हे 11 ला 11. चला काय 13 गुणिले 11 किती येतं मित्रांनो? 11 त्रिक 33, हातचे आले 3, 11 1 11, 11 आणि 3 14, बरोबर. हे भागिले 2002. आता मित्रांनो काय करायचं आपल्याला? 2002 ला 143 ने आपल्याला भाग द्यायचा आहे. चला मग देऊया. 2002 भागिले 143. मित्रांनो बघा इथं 143 कुणाच्या पाड्यात? 11च्या पाड्यात आहे का नाही? चला 11 ने भाग देऊन बघूया आपण. चला काय 11 1 11, पुन्हा उरले 3, 11 त्रिक 33, पुन्हा इथं पण 11 द्यावं. 11 1 11, उरले किती? 9, 11 8 88, उरले 2, 11 2 22. आता मित्रांनो खाली आहे 13, वरी आहे 182. आता इथं तुम्हाला कळलं पाहिजे 13 ही मूळ संख्या, 13 ला कुणीच भाग जात नाही, मग 13 नच भाग देऊया. चला 13 1 13, 13 1 13, उरले 5, 13 चौक 52. किती आलं मित्रांनो उत्तर? 14. कुठं आहे ऑप्शन मध्ये? ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा मित्रांनो. काय दिलं आपल्याला? एक पदावली दिली आणि ते चिन्ह आपल्याला दिले नाहीत. फक्त पर्यायामधले कोणते चिन्ह आहेत बसतील, तर उत्तर 12 आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे कोणता ग्रुप टाकायचा इथं, तर उत्तर किती आलं पाहिजे? 12. मग एक एक आपण चेक करून घेऊया. बघा पहिला पर्याय चेक करू. समजा मी इथं ठेवला पहिला पर्याय, पुन्हा हे भागिले, पुन्हा वजा आणि पुन्हा हे गुणिले. चला मग सोडून घेऊ. पहिल्यांदा काय सोडतो आपण? भागकार सोडतो. 4 दुनी 8 म्हणजे 16, हे अधिक, हे 4 दुनी 8. चला पुन्हा वजा 2 गुणिले 3 बरोबर 12 येते का नाही बघायचं आपल्याला. चला पुन्हा काय गुणाकार सोडित असतो आपण. 16 अधिक 2 वजा 2 6 बरोबर 12 येते का बघा. 16 आणि 2 किती मित्रांनो? 18. 18 वजा 6 किती असतंय? हे 12 इकडलेले. 18 वजा 6 12. म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 मध्येच आपलं उत्तर आलेलं आहे. आपण चेकच करत होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1च आपलं येणार आहे. मित्रांनो बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा काय दिलं आपलं? पदावली दिली. पदावली आपल्याला सोडवायची. मित्रांनो बघा इथं पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे, इथं पण स्क्वेअर ब्रॅकेट आहे. आधी इकडलं सोडू, पुन्हा इकडलं सोडू. काय अडचण आहे का? नाही. चला ह्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मित्रांनो मध्ये एक ब्रॅकेट आहे, ते पण आधी आपल्याला सोडवं लागेल. बघा 5 त्रिक 15, बरोबर का? बघा इथं काय येणार? 180. इथं 5 त्रिक 15, 180 मधून 15 गेले मित्रांनो किती राहतात? 165. आता इथे राहिले 165 अधिक हे 20 किती झाले मित्रांनो? 185. किती झाले? 185. इकडला किती झालं? 185 झाला. आता इकडला सोडवूया आपण, काय अडचण नाही. चला इथं 2 ब्रॅकेट आहेत. 11 दुनी 22. काय येणार इथं? 11 दुनी 22 येणार. पुन्हा वजा आहे 4 अधिक 3 किती? 7. पुन्हा हे क्लोज होणार, बरोबर का? चला आता मित्रांनो येते ना तुम्हाला, काय अडचण नाही. चला 22 वजा 7 किती येते मित्रांनो? 15. 22 वजा 7 किती येते? 15. 185 185 वजा 15, पुन्हा 185 मधून 15 गेली, किती उरली मित्रांनो? 170, बरोबर. म्हणजे पर्याय क्रमांक बी आहे. मित्रांनो तुम्ही स्टेप्स न सुद्धा सॉल्व्ह करू शकता, पण काय अडचण नाही, दोन्ही पद्धतीने पण आपलं उत्तर येऊ शकतं. चला पुढला प्रश्न काय? लास्ट प्रश्न आहे. 101 गुणिले 0 गुणिले 11 ची किंमत काय आहे? 2017 आलेला प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे मित्रांनो. बघा 101 न म्हणजे कोणत्याही जगातल्या कोणत्याही संख्येने जर 0 सोबत गुणाकार केला तर उत्तर 0च येतं. म्हणजे 101 गुणिले 0 किती येणार? 0. पुन्हा गुणिले 11, बरोबर का? हे असंच येणार ना. मग 0 ना डबल 11 ला गुणलं तरी उत्तर किती येणार? 0. म्हणजे शेवटच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे आपल्या? 0. धन्यवाद.